साहेबांचा मुलगा हंबेरे सरांकडे, माजी सरपंच साहेबांचा मुलगा सुद्धा हंबेरे सरांकडे, अध्यक्ष साहेबांचा मुलगा बी त्यांच्याकडेच. आमच्याकडे काय आमच्याकडे काय आहे आणि त्यामुळं आम्हाला ती संधी मिळाली नाही. ठीक आहे, असं द्या, आम्हाला अभिमान आहे की दोन्ही सरपंच साहेबांचा जीव तुमच्या दोघांवर आहे. यानंतर मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कुठं करायचं बी, याला खाली दाबायचं कसं बी कुठं कुठं आपलं दाबायचं. सर, तुम्ही म्हणलात सरपंचांचा, माजी सरपंचांचा, पाटलांचा मुलगा त्यांच्या वर्गात होता. ते तिघ त्यांच्यासोबत असतील तरी सगळं गावचे विद्यार्थी, गावचे पालक तुमच्यासोबत आहेत. आम्ही कधीही तुमच्या शाळेसाठी, तुमच्यासाठी कधीही कुठेही आणि खरंच मल्लिकार्जुन दानवे म्हणजे कसं असतं बघा, मन मोठं लागतंय. त्यांनी एवढ्या भर भाषणात, सभागृहात म्हणजे दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. हे आमचं उस्तुरीचं हे वैशिष्ट्य आहे. चूक झाली तर सरळ सगळं व्यक्तिमत्व आहेत. नवीन हात दुखला संस्कृती लखन बिराजदार ही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संस्कृती लखन बिराजदार. आज हंबेरे सरांचा व भागवान सरांचा निरोप समारंभ, या दोन्ही सरांविषयी मी 2 शब्द बोलणार आहे. शब्दांनी ज्ञान घडवणारे, जगण्यातून जीवन शब्दांनी ज्ञान घडवणारे, जगण्यातून जीवन घडवणारे, सत्याचा मार्ग दाखवणारे, आयुष्यभराला पुरे अशी ज्ञानाची शिदोरी देणारे सर म्हणजे भागवान सर व हंबेरे सर. आज सरांचा निरोप व सदिच्छा समारंभ. या 6 वर्षामध्ये सरांनी शाळेचे नाव रोशन केले. हंबेरे सर आम्हाला रागवायचे पण मायाही करायचे. हंबेरे सर आले की आम्ही सगळेजण शांत बसायचं. एवढी आम्हाला हंबेरे सरांची भीती होती. ते सर आम्हाला नवीन शिकवायचे. ते इयत्ता 4थीचे वर्ग शिक्षक होते, तरी वेळेत वेळ काढून आम्हाला भूगोल विषय शिकवायचे. तसेच भागवान सर आम्हाला वेगवेगळ्या नमुन्याचे सूट आणून द्यायचे. ते शिक्षक होते तरीही मुख्याध्यापक म्हणून शाळेचे कामे पार पाडायचे आणि आम्हा सगळ्यांसोबत हसत खेळत राहायचे. आमच्या दोन्ही सरांना गर्व अभिमान काहीच नव्हते. शेवटी मी सरांविषयी एवढेच बोलते. जीव लावले गुरुजनांनी, आई वडिलांस आम्हाला कसे सांगू किती दुःख होत आहे. सोडून जाताना तुम्हाला. जय हिंद. आम्ही खुल्लं बोलणार. आम्ही ते स्टॉप एक पदवीधर कम आहेत आणि एक मुख्याध्यापक कम आहेत. त्यांनी काही करून जूनपर्यंत ते 2 पदवी जागे भरून घ्यावी. त्यांना कळकळीची विनंती आहे सर माझ्याकडे. मी असं म्हणतो की ज्या वेळेस तुमच्या काही पद भरत असताना, हंबेरे सर तुम्हाला सुद्धा वैयक्तिक माहीत आहे, मी पर्सनली जाऊन तिथं जिल्हा परिषदेमध्ये त्या शिक्षकांना वैयक्तिक विनंती केलेलं आहे की काय एक नाव खराब झालेलं. ते एकच विषय फक्त त्यांच्या डोक्यात आहे की आजचं आता यांनी बरेच जण हे स्टाफसुद्धा सांगते त्यांना किंवा तशी नाही, तिथं ते गाव तसं नाही, आपल्याला तिथं काम करायचं. इव्हन आमच्या इथले वाकडे गुरुजी, त्यांना घेत असताना सुद्धा मी म्हणलो होतो की तुम्ही तुमचं गाव रिटायरमेंट होईपर्यंत तुम्ही इथं काम करू शकता. इथं ते घेतो म्हणून शेवटी रेणापूरला घेतले, माझ्या गावचे असून सुद्धा. काळगे साहेब, म्हणजे किती नावं सांगू तुम्हाला. वैयक्तिक जाऊन ते त्या दिवशी मी पदभरती दिवशी मी आणि सुनील गुरुजी दोघंही प्रयत्न केला सर. आणि याच्या पुढं म्हणजे जसं म्हणले त्यांनी आमचा प्रयत्न कायम राहील, त्याच्यामध्ये प्रयत्न करून आम्हाला, कारण आमच्या मुलांचं भविष्य आम्हाला म्हणजे आता एक जागा रिक्त होऊ लागले. ते सुद्धा आम्ही म्हणजे कसं कंटिन्यू करता येतं. मी देशमुख सरांना बोललो आत्ता, मी गायकवाड सरांचं कसं कंटिन्यू करता येते. मागं सुद्धा जसं आपण 2 मुलींचे
ग्रामपंचायत खर्च उचललं होतं त्या पद्धतीने काय होणार आपण प्रयत्न करून कंटिन्युअस म्हणून कुठं हे होऊ देणार नाही, वर्ग रिकामा जाऊ देणार नाही, करून घेतो. धन्यवाद. नमस्कार. आता पण एक खास कार्यक्रमात इथे जमलो आहोत, ते म्हणजे तिन्ही सरांचा निरोप समारंभ. पण मला माहित नव्हतं ते गायकवाड सरांचा निरोप समारंभ होतं. मला फक्त एवढंच माहित होतं की 2 सरांचा आज निरोप समारंभ आहे. आम्हाला 15 दिवस शिकवलं. ते 15 दिवस शिकवलेलं अजून पण आठवतंय की कसे शिकवलात. पण आता पहिला आम्हाला ह्या शाळेत राहताना एवढी भीती वाटायची की सर आले म्हणून आम्ही पहिल्या ग्राउंडवर खेळायचो आल्याबरोबर. पण सर आले म्हणलं की आम्ही लगेच जाऊन पुस्तक घेऊन वाचत बसायचो. आणि अजून पण एक खरी गोष्ट सांगते, आम्ही पहिला 8वीत असताना चलत येत होतो तेव्हा हंबिरे सरांची कार दिसली की आम्ही लगेच लाईन करायचो, कारण सर आले. आता सर नंतर काही म्हणतात आम्हाला एवढी शिस्त शिकवल्यात, पण आम्ही तसंच चालवतो म्हणून सर आले की लगेच लाईन करायचो, सर गेले की आम्ही लगेच लाईन बिघडायचो. पण सर असं कधीच वाटलं नव्हतं तुमची बदली होणार आहे. पण माझं झालं इथून संपलं. पण माझ्या भावाला देखील एवढा जीव लावला. माझ्या भावाला म्हणते चिंगू मिंगू कुठे गेले, चिंगू मिंगू कुठे गेले. चिंगू मिंगू म्हणतात सर आमची बदली होणार, सर आमची बदली होणार. पण सर त्यांना वाटत बी नाही की बदली होणार आहेत म्हणून. सर तुम्ही सगळ्यांनाच एवढं जीव लावलात की कोणालाच असं सोडून जाऊ वाटत नाही. एवढे बोल मी माझे 2 शब्द बोलवते. मोठं योगदान आहे. त्यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय. मोठ्या मनानं जीव लावून जीव ओतून हे शाळा पुढे आणण्यासाठी त्यांचं सुद्धा योगदान तेवढंच महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमचे सहकारी श्री नकाते सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त व्हावं. माजी मुख्याध्यापक श्री बागवान सर, त्याचबरोबर ज्येष्ठ अध्यापक आमचे मित्र श्री हंबिरे सर, आणि या ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून गेली 1 वर्षभर आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्यापेक्षा जास्तच काम करणारे आमचे सहकारी गायकवाड सर, या तिघांच्या निरोपाच्या कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित आहात. प्रथमतः या उस्तुरी गावचे जे ग्रामस्थ आहेत, माननीय सरपंच साहेब, माजी सरपंच साहेब, त्याचबरोबर ग्रामस्थ यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो. का तर याच्या पाठीमागे एक उद्देश आहे. आमच्या प्रत्येक महिन्याला शिक्षण परिषद असतात साहेब, आणि त्या शिक्षण परिषदेमध्ये कोणत्या शाळेनं काय उपक्रम केला तो त्या ठिकाणी सादर केला जातो. आणि सादर केल्यानंतर त्याचा प्रसार पूर्ण त्या 2 केंद्रामध्ये तर किमान होतो. आमचा उद्देश एकच होता, या ठिकाणी जी शिक्षण परिषद आहे किंवा होणार आहे त्या शिक्षण परिषदेत या तिघांना बोलवून घ्यायचं, गावातील मान्यवरांना बोलवून घ्यायचं, आणि या भागात उस्तुरी काय आहे किंवा उस्तुरीतील शिक्षक कसे आहेत, उस्तुरीतील ग्रामस्थ कसे आहेत हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. आणि ते आपल्या कांबळे सरांनी सुद्धा दाखवलेलं आहे या ठिकाणी या परिषदेला. वेगवेगळे उपक्रम राबवले जातात उस्तुरीमध्ये, वेगवेगळ्या प्रकारची तालुकास्तरीय जिल्हास्तरीय बक्षिसं मिळवली जातात. ती फक्त उस्तुरी, या उस्तुरीमध्ये गुणवत्ता आहे, आणि ती गुणवत्ता टिकवण्याचं जे कार्य आहे हे कार्य आम्हा 5-6 जणांच्या खांद्यावरती आहे. 2 जण शिक्षक झाले, त्यांची बदली ठीक आहे, त्यांचं कार्य उत्कृष्ट आहे, उत्कृष्ट केलंय, आणि त्या उत्कृष्ट कार्याच्या पाठोपाठ आज या ठिकाणी 2 नवीन शिक्षक आलेले आहेत. माननीय श्री देशमुख साहेब या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आहेत, आणि आमच्यात भगिनी या ठिकाणी बोकडे मॅडम या सुद्धा आलेल्या आहेत. बघा देवाचं आपल्या उस्तुरीवरती किती प्रेम आहे. 1600 शिक्षक होते. 1600 शिक्षकांचा राऊंड झाला. त्या राऊंड मध्ये एकाही शिक्षकानं आपल्या उस्तुरीचं नाव घेतलेलं नाही, एकाही शिक्षकाने घेतलेलं नाही. बघा किती मोठी शोकांतिका आहे. एकाही शिक्षकानं उस्तुरीचं नाव आपल्या ऑप्शन मध्ये टाकलेलं नाही. 30 ऑप्शन असतात, प्रत्येक शिक्षकाला 30 ऑप्शन असतात. परंतु काही विस्थापित झालेले होते, आणि विस्थापित लोकांना संधी दिली
की या राहिलेल्या जागेमधून काय करा, तुम्ही ऑप्शन निवडा आणि त्या ऑप्शन मधून देशमुख सर आणि बोकडे ताई या दोघांनाही उस्तुरी गाव मिळालं आणि आज या ठिकाणी 2 महिने झालं ते आपलं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आहेत. मला वाटत होतं की आता काय होणार आहे, हे 2 गेलेत, राहिलो आम्ही 3-4 जण राहिलो. गायकवाड सर तर जाणार होते. एवढा मोठा शाळेचा पसारा आहे, गाव असं आहे, गावातील लोक अशी आहेत, पण गावातील सरपंच साहेब, त्यानंतर आप्पा आणि अध्यक्ष नेहमी सहकार्य. कुठलाही काही काम असू दे, फोन केला लगेच उचलणार, काय बोला सर होगाडे साहेब, कुठलंही काम असू दे शाळेचं कधीही नाही म्हणणार नाहीत. आणि अशी माणसं असतील त्या ठिकाणी काम करायला सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. लक्षात घ्या, आमचे भागवत सर 2 महिने हज यात्रेला गेले आणि नेमकं त्यावेळेस 2 महिने चार्ज माझ्याकडे आला. बघा, 2 महिने चार्ज माझ्याकडे आला, मलाही टेन्शन आलं. आता काय करावं, काम तर चालू आहे, पुढे गेटचं काम सुरू आहे, या ठिकाणी या षटकोनी खोलीचं काम सुरू आहे, पाठीमागं पत्र्याचं काम सुरू आहे आणि आता आपण काय करावं, त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम सुरू आहे आणि ही कामं चालू असताना आपण फेस कसं करायचं, मोठा प्रश्न माझ्या पुढे निर्माण झाला. बाळा ठीक आहे, काय हरकत नाही, पण हे करत असताना आपला वर्ग, आपल्या वर्गाचं काय, हे करत असताना त्या लेकरांवरती अन्याय होतो त्याचं काय. पण तरी सुद्धा या ठिकाणी आमच्या घरच्या इथंच आहेत, त्यांनी म्हणले तुम्ही काय घाबरू नका, मी आहे, तुम्ही फक्त काय करा, जी महत्वाची कामं आहेत, उदाहरणार्थ ते नाव टाकायचं असेल किंवा बाकीचं असेल कुठलंही काम, ते फक्त व्यवस्थित करून घ्या, कारण याच्यावरनं हजारो लेकरं येणार आहेत आणि ते काम चांगलं होण्यासाठी आपण सरपंच साहेबांना बोलूया. 2-3दा मी फोन लावला साहेबांना हे काम चालू असताना, ज्या वेळेस एखादं काम होईल त्यावेळेस त्याचा फोटो काढायचा, साहेबांना अध्यक्षांना फोटो टाकायचा आणि या पद्धतीनं काम चालू आहे हे सांगायचं. मला वाटलं आता या ठिकाणी काय झालं, ती काम करून सुद्धा गळायला लागलं. अध्यक्षांना सांगितलं, सरपंचांना सांगितलं, काम करून बी गळायला लागलेलं आहे साहेब, काय करावं. लगेच त्यांनी 2 दिवसात 2 बकेट आणल्या, 2 बकेटनं कलर दिला त्याला रेन वॉटरचा आणि ते गळायचं थांबलं. हंबिरे सरांची मला मीटिंग, सर अजून गळतंय, सर अजून गळतंय. 1 दिवस आम्ही याच्यावर केलं आणि ते आज काम क्लिअर झालेलं. त्या ठिकाणी असणारी मुलं सुद्धा सुरक्षित राहणार आहे आणि आपल्या लोकांचं आम्हाला खूप सहकार्य आहे. या ठिकाणी आम्ही सुद्धा हमी देतो. आप्पांनी सांगितलं की या शाळेला काय कमी पडतंय काय नाही, मी तिथं उभा आहे. साहेब मला एक सांगायचं आहे, आज गायकवाड सर आहेत, त्यांची सैनिक भरती प्रशिक्षणासाठी तयार आहेत, दररोज व्यायाम करतात, अभ्यास करतात. राहिलोय आम्ही 5 जण, फक्त 5 जणांवरती एवढा मोठा बोजा दिल्यानंतर आम्ही 5 जणही राहणार नाही. त्यासाठी काहीतरी आपल्याला गावामधून BSc झालेला असेल किंवा MSc झालेला असेल एखादा विद्यार्थी किंवा एखादी महिलाताई असेल, कुणी असेल, जर या ठिकाणी तुम्ही दिलात तर या लेकरावरती अन्याय होणार नाही असं आम्हाला वाटतं. कशाही परिस्थितीमध्ये आपण ही सुविधा करावी. या ठिकाणी आमच्या शाळेच्या वतीनं आणि सर्व सहकार्याच्या वतीनं तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतलात त्याबद्दल सुद्धा मी माझ्या वतीनं किंवा अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो, आदरणीय व्यासपीठ, तर अतिशय अल्प परिचयामध्ये या गावातला तेवढा परिचय नसल्यामुळं मी प्रत्येकाचं नाव काही घेत नाही. सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी हंबिरे सर आणि भागवत सर यांच्या निरोप समारंभाला जमलेले गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, सर्व शिक्षणप्रेमी, इयत्ता 8वीच्या वरच्या वर्गात गेलेले सर्व विद्यार्थी आणि आमच्या या प्रशालेतील सर्व माझे छोटे लहान माझ्या लेकरासमान सर्व विद्यार्थी, या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. खरं तर आज 2 गोष्टींचा आनंद आहे. दुग्ध शर्करा योग असं म्हटल्यासारखं, म्हणजे हंबिरे सरचा निरोप आणि आमचं स्वागत हा दुग्ध शर्करा योग आहे. माणसाला नुसतं दूध मिळालं की खूप आनंद वाटतो, परंतु त्याच्यामध्ये जर साखर जर गाठली आणखी तरी आणखी चांगलं वाटतं. म्हणजे जसं आपण म्हणतो सोने पे सुहागा, असा हा या ठिकाणी घडवून आणलेला ग्रामस्थातर्फे हा जो कार्यक्रम आहे, खरं तर या त्यांच्या सत्कारांच्या कार्यक्रमावरूनच शिक्षकावर आहे.
खरं तर असं म्हटलं जातं की गावाला शाळेचा अभिमान असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा. या दोन्ही गोष्टी एकमेकाशी निगडीत आहे. असं काही ठिकाणी म्हटलं जातं की गाव करील ते काय, राव करील ते गाव करील. गावानं जर ठरवलं की त्यांच्या गावातली जी शाळा आहे तर ती अति उत्कृष्ट करायची, तर निश्चितपणे त्या गावातलं 100% मी सांगतो वातावरण चांगलं राहणार आहे, आनंदी राहणार आहे. हांबिरे सर ज्यावेळेस माझी बदली झाली होती आणि मला उस्तुरी गाव मिळालं, मला किमान एक 7 ते 8 लोकांचा फोन आला होता. सर अभिनंदन म्हणले, तुम्ही उस्तुरीच्या शाळेत गेलात, अतिशय चांगली शाळा, अतिशय नावलौकिक मिळवलेली ही शाळा तुम्हाला मिळाली आहे आणि तुमच्या साजेशी अशी शाळा आहे, तुम्हाला करण्यासारखं सुद्धा खूप आहे. या ठिकाणी खूप संधी आहे. चांगलं काम करणाऱ्याला गाव डोक्यावर निश्चित घेत आहे आणि काम न करणाऱ्याला सुद्धा काय करतंय, काही लोकांच्या बोलण्यातून आणि ह्याच्यामधून आलेलं मला. कारण मलाही असं वाटतं की या ठिकाणी जमलेले आमचे सर्व स्टाफ खरं तर अतिशय सोन्यासारखा स्टाफ असं म्हटलं जातं. सोनं जसं उजळतंय तसं असं आमचा स्टाफ आहे. अतिशय गुणवान शिक्षक आपल्या या शाळेला लाभलेले आहेत आणि भविष्यामध्ये आपल्या या पूर्ण तालुक्यामध्येच नाही आहे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही शाळा नंबर 1ला येईल अशी मी माझ्या या मुख्याध्यापकाच्या कार्यकाळामध्ये ग्वाही देतो. मागच्या कदाचित मी त्यावेळेस इथं नसेन, त्या काळामध्ये हांबिरे सरच्या प्रयत्नातून, भागवत सरच्या प्रयत्नातून आणि बाकीच्या सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून माजी मुख्यमंत्री शाळा या योजनेमधून आपल्या शाळेला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. खरं तर खूप मोठा नावलौकिक आहे. शिक्षकांचं योगदान ह्याच्यामधून कळतं की गावाप्रती म्हणा, या शाळेतर्फे प्रती किती समर्पित आहेत, किती चांगल्या भावनेने या ठिकाणी काम करतात याच्यावरून आपल्याला दिसून येतं. मागच्या वेळेस आपला 3रा क्रमांक होता. काही गुणांनी आपली शाळा थोडीशी डावलली गेली, कदाचित 1 नंबरला बी आली असती, परंतु याच्यामध्ये गुणांकन केलं जातं. काही गोष्टी तपासल्या जातात, काही बाबीवर गुणांकन केलं जातं आणि त्या गोष्टी जर आपल्या शाळेमध्ये जर असतील तर त्या ठिकाणी त्या शाळेचा नंबर त्या ठिकाणी काढला जातो. मागच्या वेळेस 3रा क्रमांक आला म्हणजे काही थोड्याशा गुणांना आपली शाळा गेलेली आहे. म्हणून यावर्षी आमचा असा प्रयत्न राहील की मॅक्झिमम जिल्ह्यामध्ये जरी आपली शाळा 1ल्या क्रमांकावर नाही आली तरी तालुक्यामध्ये मात्र नक्कीच आपण प्रथम क्रमांक काढण्यासाठी आपण दिवस रात्री या ठिकाणी आपण कष्ट करू. आमच्या सहकार्याच्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी ग्वाही देतो की तन मन धन आणि जे बी काही आपल्याला सहकार्य लागेल आमचे सर्व शिक्षक अतिशय तत्पररित्या या ठिकाणी काम करतील. आता काही गोष्टी करणं अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला गुणांकन वाढवण्यासाठी फार गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी काही आपल्याला थोडंसं आर्थिक भार, आता मला तर माहिती नाही नेमकंच मी चार्ज घेतलेला आहे, आपल्या शाळेकडे किती पैसे आहेत काय नाही, आर्थिक भार कुठं आहे काय नाही, कसं आहे काय नाही, याच्याबद्दलची तेवढी आणखी माहिती तेवढी जास्त मिळाली नाही. परंतु मला असं वाटतं कुठलंही जर काम करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काहीतरी निधी आपल्याला या ठिकाणी जमा करावा लागणार आहे. या येत्या 2-3 दिवसामध्ये माझा असा मानस आहे की आपल्या या गावामध्ये पालक मेळावा घ्यावा आणि पालकांच्या समोर जावं. जोपर्यंत आपल्याला गावातून सहकार्य मिळणार नाही तर तोपर्यंत शाळेचा विकास होणार नाही. आम्ही आमच्या गुणवत्तेचं काम आम्ही 100% करू, 100 नाही 101% करू, पण गावाचं जर सहकार्य जर शाळेला जर लाभलं तर गावातली ही शाळा फक्त तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये 1ल्या क्रमांकानं निश्चितपणे उत्तीर्ण होईल आणि 1ल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्या शाळेला नक्की मिळेल. मागच्या पारितोषिकामधून मिळालेली जी रक्कम आहे तर ती रक्कम आपण आणि निधी नसल्यामुळं काही ज्या काही गोष्टी आपल्या करायच्या राहिलेल्या आहेत, जसं परसबाग राहिलेला आहे, मागचं ग्राउंड जे आहे तर त्या ग्राउंडची व्यवस्था आपल्याला, तर त्याच्यामधलं पाणी वगैरे जात नाही येते. मुलांना आम्ही भरपूर सांगायला लागलो, परंतु काही काही बाबीवर आपल्याला काही गोष्टीवर आपल्याला भर द्यावा लागणार आहे आणि त्या गोष्टी त्या वेळेस आपल्याला सॉर्ट आउट करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून येत्या काही दिवसामध्ये आपण पालक मेळावा अध्यक्षांना आम्ही कानावर घातलेला आहे, तसं सरपंच साहेबांच्या मी कानावर घातलेलं आहे की निधीची कमतरता असल्यामुळं जर गावाची मदत जर मिळाली, गावातून जर आम्हाला जर सहकार्य मिळालं तर निश्चितपणे आपली ही शाळा जिल्ह्यामध्ये नंबर 1 आल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी ग्वाही देतो माझ्या सर्व स्टाफला. कधीही तुम्ही जरी काही अडचण असेल, गावाबद्दलची काही तक्रार असेल तर बिलकुल तुम्ही कधी अर्ध्या रात्री येऊन आम्हाला या ठिकाणी तुम्ही जाब विचारू शकता, याच्याबद्दल मी काही अडचण नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करू, फक्त आम्हाला गावाची साथ लाभावी एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अक्षय सर
आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व इथे जमलेले सर्व शिक्षणप्रेमी ऊसतोडी ग्रामस्थ, आज आपण सर्वजण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहे याची सर्वांना कल्पना असेल. आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक भगवान सर आणि हंबिरे सर यांचा निरोप समारंभ करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी जमलेलो आहोत. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो. ज्या दिवशी माझा नोकरीचा पहिला कार्यकाळ ह्या ऊसतोडी गावापासूनच सुरुवात झालेला आहे. कारण माझी सुरुवातच नोकरीची इथून झालेली आहे. आणि मला सांगायला एवढा आनंद वाटतो की ज्या वेळेस मी नोकरी लागल्यानंतर पहिल्या दिवशी जॉईनिंग होण्यासाठी इथं आलो होतो, त्यावेळेस इथं आल्यानंतर मधल्या रस्त्याने आलो होतो, त्यावेळेस इथे येताना वाटत होतं की आपण एवढ्या लांब आल्यानंतर आता कसलं गाव आपल्याला मिळाले की काय आहे की, कारण आपली तर सुरुवातच आहे. त्यावेळेस वर्गात मी शाळेत आल्यानंतर बघितलं तर प्रत्येक जण आपापल्या वर्गामध्ये शिकवत होता. मग इथं कोणीही मला बाहेर आलेला दिसला नाही. मग त्यावेळेस आल्यानंतर इथं कळालं की भगवान सर मुख्याध्यापक आहेत, हे बाकी सहकारी सगळे. त्यावेळेस सुरुवातीला 1 महिना वाटलं कशाला आपण एवढ्या लांब आपण शाळा घेतली काय नाही. पण त्यावेळेस कसं आहे, काम जर करायचं असेल तर तुम्हाला सहकारी चांगले असले पाहिजेत. सहकारी जर चांगले नसतील तर तुमच्यामध्ये काम करण्याची जी उमेद आहे ती मिळणार नाही. आता भगवान सरांनी मला माझ्या मुलासारखं समजून मला नेहमी म्हणायचे, माझ्या मुलासारखा म्हणायचे. तुम्ही आता हंबिरे सर मला म्हणायचे माझ्या लहान भावासारखाच म्हणायचे. तुम्ही फक्त इथं कार्य करा, इथं फक्त काम करीत वर्गात जाऊन शिकवा, विद्यार्थ्याला जेवढं होईल तेवढं तुम्ही द्या म्हणायचे. इथं तुम्हाला गावातून काही कमी पडणार नाही. फक्त इथं एकच आहे की इथं काम केलं पाहिजे. इथं काम करचाल तरच टिकचाल. आणि त्यांच्याप्रमाणे त्यांनी मला मार्गदर्शन केलं, गायडन्स केलं. आणि अशा सहकार्याच्या सहकार्याच्या ह्याच्यामध्ये मला कार्य करायची संधी मिळाली. गेल्याच वर्षी नोकरी लागल्यानंतर आता पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षात त्यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान सर मुख्याध्यापक होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ऊसतोडी शाळेला निलंगा तालुक्यातून 3रा येण्याचा बहुमान मिळाला. आणि अशा शाळेमध्ये मला जर कार्य करायची संधी मिळाली असेल, ही जर सुरुवात असेल तर नक्कीच आपल्या सर्व ऊसतोडी ग्रामस्थ असतील, गावातील एवढं ग्रामस्थ आहेत, एवढं तर तुमचं पाठबळ असेल तर नक्कीच या पुढे येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा सुद्धा डबल कार्य करून आपली ऊसतोडी शाळा हे तालुक्यातच नाही तर राज्यात कशी येईल याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू, एवढी ग्वाही देतो. आणि आपल्यासारखे सहकार्य मिळाले त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि भगवान सर, हंबिरे सर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून इथं जसं विद्यार्थ्याचं कार्य घडलं तिथले विद्यार्थी घडावेत अशीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो. कदाचित मला थोडं जास्त वेळ लागेल, कारण जबाबदारी ही एखाद्यावर जर पडली की तो त्या जबाबदारीने वागतो. की त्यांनी म्हणल्यासारखं आता सरांनी शेअर मारला तर आपल्याला एखादा शेअर सांगावंच लागते. बुलंद तू अपनी अखलाक करता चला जा, जमाने के दर्जात पर चढ़ता चला जा, नेकी और बदी के आलूदी से तू अपने दामन को बचाता चला जा, दुनिया से कुछ ऐसे काम करता चला जा कि याद कर कर के रोएगा जमाना तुझे, तू दुनिया से मुस्कुराता चला. इथं जमलेले सर्व मान्यवर, आजी माजी सरपंच साहेब, अध्यक्ष साहेब आणि माझे सहकारी आणि बालमित्रांनो, डोकं निकल. पहिल्यांदा लॉकडाऊनच्या अगोदर 1 वर्ष कार्यकाल मला मिळाला, शाळा मिळाली, 6.25 वर्ष मिळाले. पण कधी वाटायचं इतक्या लांब शाळा कसं काय आलो की. पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 5-6 महिने ह्याच्यामध्ये गेले. पुन्हा नंतर गोपाळे मॅडम आणि माने सर यांच्या कार्यकाळामध्ये गेलो, काही सहकारी होते. पुन्हा ते बदलीचा काळ आल्यानंतर ते गेले डोक्यावर जबाबदारी पडली, मुख्याध्यापक पदाचा भार. आपल्या गावातून सरपंच साहेबांनी आणि श्री स्वामी साहेब त्यावेळेला बी मुख्याध्यापक प्रमोशन असायचं, त्यांना जावा हे गाव घ्या. कुणी ते गावाला दुर्भाग्य म्हणा कुणी मिळालं आणि एक मिळालं पण त्यांनी सुद्धा ते पाय तोडून घेतलं. मग ते 2-3 महिने झाल्यावर लगेच प्रमोशन शिंदे साहेब, त्यांचा 2-3 महिन्याचा काळ चांगला. पण ते माझ्याकडे त्याचं भाग्य. पुन्हा मला भगवान साहेब तुमच्या लहान भावासारखं नाही म्हणजे तुम्ही बसा आहे बाबा. पण मला ती वेगळं वाटायचं. पण ज्या वेळेला पहिल्या दिवशी चार्ज मिळाला एकदम चक्रावून गेलो. पण मला एकदम डोक्यावर हात ठेवणारे म्हणजे आमचे सरपंच साहेब,
भगवान सर काही झालं तर अगोदर मला होईल म्हणजे बीपी इतकी वाढली, पुन्हा अध्यक्ष साहेबांनी बी तुम्हाला काय झालं आणि ते प्रकरण असं झालं ते सांगायची गोष्ट नाही. पण शेवटपर्यंत पूर्वी पोषण आहारामध्ये कुणी खात नव्हतं, पण हंबीर पाटलांना बघितलं की खात होते. आणि कारण का इथं आल्यावर पोषण आहाराचा भाग त्या ताईने असा सांभाळला की मी स्वतः, कारण का मला जेवायला टाइम कुठं खा वाटतंय, एवढा मोठा चार्ज, एवढं मोठं काम आणि हे एवढं हे करायचं म्हटल्यानंतर जीवाला एकदम वाटायचं. पण त्याच्यानंतर मी बागवान जातीचं असल्यामुळं मी लेकरांचा आशीर्वाद घेतला आणि फळं पेपरपर्यंत जिल्ह्यापर्यंत गोष्ट गेली. आज सुद्धा म्हणजे BO साहेबाबरोबर ज्या BO साहेबापाशी सही घ्यायला लाईन लावा, मला लातूरमध्ये गल्लीमध्ये आणून मला माझ्या कामाची सही दिली, ही माझी मोठी पोचपावती होती. आज सुद्धा मानानं बोलतात की मी आमचे माचवाड साहेब म्हणायचे बागवान सर तुम्ही एकटे कसं करी. एके दिवशी आपले शेट्टे साहेबांनी म्हणले बागवान सर एवढे साधे म्हणून तुम्ही कसं काम केलं. मी म्हणलं साहेब मी 20,000 रुपये देतो, 20,000 कुणी मी तयार होऊ त्याला 4 देतो, पण कुणी नाही. पण कांबळे सरांचं मग माझ्या डोक्यावर हे हात होतं, बागवान सर मी तुला म्हणलं शब्द त्या माणसाला इतक्या शिव्या दिला, तिने जेवढं जेवण केलं नसेल माझ्या काळात तेवढ्या शिव्या माझ्या खाल्ल्यात. त्या माणसाची माफी मागतो मी. पण त्या माणसाच्या पुढं इथं म्हणत होते ही शाळा 10 लाख रुपये खर्चून येत नाही, 10 लाख रुपये काही शाळाने खर्चल्या, पण गावाकडून 1 रुपया न घेता 3रा नंबर आणला. आणि आणखी दुसरी गोष्ट, एके दिवशी कांबळे सर आणि हे सरपंच साहेब तर फोनवर सर आपली PM श्री मध्ये शाळा आणायची का, PM श्री मध्ये आणली नाही, पण डिजिटल बोर्ड जिल्ह्यामध्ये कुठे शाळा नाही. खरोखर 2-2 लाख रुपयाच्या टीव्ही आमच्या काळात आल्या, ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. मग कधी कधी वाटायचं फळं डोक्यावर घेण्यास मी बागवान आहे का काय हमाल आहे, कधी कधी कपडे शाळा का काय की असं वाटायचं. पण काय काम एवढे राहायचे, पण त्याच्यातून चांगलं झालं आहे ना सगळ्यांच्या सहकार्याने. पुन्हा बघा जिल्ह्यात 2 शाळा होत्या, एक महाराष्ट्र विद्यालय 8ची शाळा आणि दुसरी आपली शाळा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये महावाचनमध्ये पहिले आलेले आहेत. आणि हे काम म्हणजे साथ देण्याचं सगळ्यांनी केले तर अगोदर कांबळे सरांनी सांगितलं की ते भरायचं लोकांना रजिस्ट्रेशन करता आलं की महावाचनचं. पण जरा कळालं कांबळे सरची आजी वारलेली होती, त्या तिथल्या तिथं माती करून त्या माणसानं सर असं करायचं तिथून सांगितलं. पुन्हा मग केवराम सर, पुन्हा त्याच्यानंतर हंबीर सर कसं तिने जवळ पुन्हा आल्यावर तिने पट्ट्यानं सरळ करून टाकलं. मग भाग्यश्री मुळे ना ती हे स्वयं शिक्षिका म्हणून 1 वर्षभर त्या मुलीनं आम्ही बसून केलो. आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये महावाचनमध्ये आणि शिक्षणासाठी करायच्या प्राथमिक शिक्षण हस्ते 2 मुलाला तिथं पुरस्कार मिळाले का नाही. कोण एक संस्कृती होती आणि एक श्रावणी, 1-2 तिथं आम्ही गेलो आणि आमचा सत्कार ही मोठ्या मानाची गोष्ट आहे. तर आमचे माचवाड साहेब म्हणायचे बागवान सर तुम्ही एवढं साधा माणूस एवढं कसं सांभाळत असेल, कसं राहत असेल म्हणले. मला इथून जायला कसं की वाटतं, भीती वाटते म्हणायची. त्या साहेबांनी त्यावेळेला कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली. पण माझी एक साधी शैली होती की माळा गुंतली होती सहकार्यांची.